लोहा तालुक्यातील आजमवाडी या गावाला स्वातंत्र्य काळापासून रस्ता नसल्यामुळे 3 गावकरी आमरण उपोषणाला बसले होते। यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन संबंधित अधिकारी व पालकमंत्री यांना फोनवर बोलून रस्ता करण्याची मागणी केली। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका खासगी भेटीसाठी आजमवाडी गावात आले असता गावकऱ्यांनी आमदार चिखलीकर यांची भेट घेऊन रस्ता करण्याची मागणी केली। यावेळी आमदार चिखलीकर यांनी मनोहर धोंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। काही संपलेले व वजन नसलेले लोक पालकमंत्र्यांना फोन करून रस्ता करा म्हणून सांगत आहेत। फोनवर रस्ता होत असेल तर पुतळ्यासाठी मोर्चा का काढला असा सवाल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मनोहर धोंडे यांना केला आहे। तर गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी दिले। गावात आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी सरपंचांनी गावातल्या रस्त्याच्या आणि इतर सुविधाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितल्या। लोकप्रतिनिधी म्हणून माझं देखील काम आहे की त्यांच्या अडचणी समजावून घेणं आणि अडचणी सोडवणं। आता सरपंच साहेबांनी उपोषण का केलं नाही या खोलामध्ये मी जाणार नाही। मला असं वाटतं की त्यांच्या उपोषणाचा जो निर्णय होता तो चुकीचा होता। उपोषणाच्या दरम्यान काही मंडळींनी यांना भेट दिली, कारण त्यांना आता कोणी विचारित नाही। काँग्रेसवाल्यासारखी परिस्थिती झाली, पक्ष बुडायला लागलाय म्हणून बडबड करायला लागली। तसं त्यांचं अस्तित्व सगळं संपलेलं आहे। आता काही मंडळींनी इथे येऊन पालकमंत्र्याला फोन लावण्याचं नाटक केलं। आता पालकमंत्र्याला फोन लावून जर रस्ता करू शकता, मग पुतळ्यासाठी आंदोलन करायची काय गरज आहे? पुतळ्यासाठी मोर्चा आणायची काय गरज आहे? पालकमंत्र्याजवळ वजन खर्च करून पुतळ्याला पैसे आणू। पण ही वजन नसलेली मंडळी येऊन स्वतः वजनदार कसा होता हा दाखवायचा प्रयत्न या निमित्तानं झाला। सरपंचानं त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर यायला जायला, त्याच्या मागचं एवढंच आहे, दुसरं काही नाही। गाव माझ्या मतदारसंघातलं आहे, गाव माझं आहे, गावच्या सुविधा करणं ही माझी जबाबदारी आहे। त्याच्यामुळं मी सगळ्या समस्या जाणून घेतल्या आणि एक एक समस्या सोडविण्यासाठीचा शब्द मी गावकऱ्याला दिला। मी जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ती गोष्ट करतो असं माझं स्वतःचं मत आहे। मी माझ्या आयुष्यात कधी खोटं पत्र द्यायचं काम करत नाही, खोटं आश्वासन देत नाही। त्याच्यामुळं 2004 पासून विधानसभेच्या माध्यमातून टिकून आहे, 92 पासून अनेक राजकारणामध्ये टिकून आहे। त्याचं एकच कारण आहे की आपला आमदार बोललेलं खरं बोलतो हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि ते करण्याचं काम केले। सरपंचांनी आणि सगळ्या मंडळींनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या करण्याचा